देशमुखांच्या दौऱ्याआधी बीडच्या मस्साजोगमध्ये जस्टिस फॉर संतोष देशमुख यांचे बॅनर सध्या झळकल्याचं पाहायला मिळत आहे। आमच्या राजाला न्याय पाहिजे, मस्साजोगमध्ये ही बॅनरबाजी पाहायला मिळाली। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या, मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज शरद पवार यांचा हा दौरा मस्साजोगमध्ये अगदी थोड्या वेळ आधीच ते निघतील येण्यासाठी। त्याआधी बीडच्या मस्साजोगमधले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेले आहेत। जस्टिस फॉर संतोष देशमुख हे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत। कुठला राजकीय रंग न देता ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालीत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मग तो कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो, ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे, ज्याने प्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आणि हीच प्रत्येकाची मागणी। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतो शरद पवार हे अगदी थोड्या वेळात पूर्वी निघतील खरं तर मस्साजोगमध्ये येण्यासाठी, मात्र त्याआधी ही बॅनरबाजी पाहायला मिळते। जस्टिस फॉर संतोष देशमुख असे बॅनर सध्या बीडमधल्या मस्साजोगमध्ये झळकतात। नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या प्रकरणानंतर संदीप क्षीरसागर असतील, सुरेश दस असतील यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने हा विषय मांडला। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या विषयाची सगळी न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं देखील जाहीर केलंय। तसेच या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईचे देखील संकेत दिले आहेत। या पार्श्वभूमीवर आता शरद पवार या ठिकाणी थोड्या वेळात दाखल होणार असून या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा आशयाचे बॅनर्स या ठिकाणी लावले आहेत। एकंदरीतच देशमुख कुटुंबियांची जी सुरुवातीपासून जी मागणी आहे की या प्रकरणात कुठलाही जातीवाद नाहीये, राजकारण कुठलंही नाहीये, ही जी हत्या झाली आहे त्या हत्येच्या पाठीमागे असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या देशमुख कुटुंबियांकडे होत आहे। आणि आज ज्या शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देखील अशाच पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हो, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।